नमस्कार मित्रांनो, आज आपण कुरकुरीत अशी कोथिंबीरीची वडी तयार करणार आहोत। वडी बनवण्यासाठी मी येथे 3 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। बाजारातून आणल्यावर त्याला स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून त्याला चाळणीवर नितळत ठेवायचे आहे आणि नंतर त्याला असे बारीक कापून घ्यायचे आहे। त्याची नुसती पाणी न घेता त्याची पोळी देठे सुद्धा आपण त्याला कापून घ्यायचे आहे नीट बारीक अशा प्रकारे। त्यामुळे आपल्याला वडीला छान असं टेस्ट येते। आणि घरातले कोणत्याही तुम्ही वाटीचे प्रमाण घ्या आणि घेतलेली सगळी जिन्नस तुम्हाला त्या वाटीने मोजून घ्यायची। तुम्ही कप घेतला तरी चालेल। बघा मी या वाटीने 3 वाटी कोथिंबीर अशी गच्च भरून अशा प्रकारे 3 वाट्या दाबून अशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी येथे 1 चम्मच पोहा घेतलेला आहे, तो आपण मिक्स करून घेऊ। त्याच चम्मचने 2 चम्मच पांढरे तीळ घेतलेले आहे, ते आपण अर्धे याच्यात टाकणार आहोत, अर्धे वरून लावायसाठी ठेवायचे आहेत आपल्याला। अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच साखर, टेस्ट बॅलन्स वाटून घेतलेली आहे। आता 1 चम्मच आलं लसूण पेस्ट, 1 चम्मच भरून दही, जास्त आंबट असेल तर लिंबूचा रस घातला तरी चालेल, आणि चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तिखट। आमचं घरचं तिखट आहे, मी 1 चम्मच तिखट घालून घेतलेलं आहे। मीठ राहिलेलं होतं, चवीनुसार मीठ। आपल्याला हे सगळे मसाले आता मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे कोथिंबीरीमध्ये। बघा त्या हलक्या हाताने चोळून असे मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत। अशा प्रकारे हे मसाले मी आता सगळे कोथिंबीरीमध्ये मिक्स करून घेते। अशा प्रकारे मी सगळे मसाले ते कोथिंबीरीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला 3 वाट्या कोथिंबीरीसाठी 1.5 वाटी बेसन टाकायचे याच्यात। बघा बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ। तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तरी अर्धी वाटी बारीक रवा घातला तरी चालेल, ते सुद्धा आपल्याला चांगलं चोळून कोथिंबीरीमध्ये। आताच आपल्याला पाणी घालायचं नाही याच्यात। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, त्यामुळे काय होईल माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। बघा अशा प्रकारे मी याला मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी हे सगळं असा घट्टचा गोळा इथे मळून घेतलेला आहे कोथिंबीरीचा। आता आपल्याला याचे छान 2 ते 3 उंडे करायचे आहेत। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि छोटे छोटे असे रोल्स करायचे आहेत आपल्याला। बघू शकता ताटाला थोडंसं तेल लावून या रोल्स थोडेसे तीळ भुरभुरायचे आहेत ताटावर, आणि हे तीळ आता अशा रोल्सला चिटकवायचे आहेत। छानपैकी चिटकतील असे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जाड बारीक किती वड्या कशा हव्या आहेत त्या तुम्ही तुमच्या रोल तसे ठेवू शकता। अशा प्रकारे आपल्या इथे कोथिंबीरचे 3 रोल इथे तयार झालेले आहेत। मी एका प्लेटमध्ये याला तेल लावून काढून घेतलेलं आहे, बघू शकता। आणि तुमच्याकडे अशी चाळणी असेल, या चाळणीत तुम्ही वाफवले तरी चालतील। माझ्याकडे थोडी छोटी आहे म्हणून या प्लेटमध्ये वापरून, किंवा तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये कुकरमध्ये वाफवले तरी चालेल। कुकरमध्ये त्याला 3-4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। मी कढईमध्ये एक तांब्या पाणी असं खळखळ उकळायला ठेवलं होतं, त्याच्यात एक स्टँड टाकलेलं आहे। हे प्लेट मी आता या कढईत ठेवणार आहे।
बघू शकता अशा प्रकारे। आणि याला आपण झाकण लावून अशा प्रकारे झाकण लावून 10 ते 12 मिनिटं आता हे शिजवून घेणार आहोत। मित्रांनो, आपले आता 10 ते 12 मिनिटे झालेले आहेत। बघूया आपली कोथिंबीर वडी शिजली की नाही ते। आपले रोल्स बघू शकता छान असा कलर आलेला आहे वडीला। आणि ही वडी अशी कडक झाली म्हणजे शिजली म्हणून समजायचं। दुसरी ट्रिक म्हणजे असा एक चाकू घ्यायचा आणि वडीच्या आतपर्यंत असा घालून बघायचा, वडी चिटकली नाही म्हणजे आपली शिजली। ही आपली आता वडी परफेक्ट शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून याला थंड करून घेणार आहोत। आता हे सगळे रोल्स थंड करून मी याच्यावर वड्या कापून घेतल्या। तुम्ही बघू शकता अशा मीडियम आकाराच्या छान अशा वड्या कापून घेतलेल्या। जास्त पातळ अशा वड्या आपल्याला कापायच्या नाहीत, त्यामुळे त्या तेलात विरघळतात, तुटण्याची शक्यता असते। आता मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तळायसाठी। आपल्याला तेल असं कडक असं गरम करून घ्यायचं आहे, बघू शकता। तेल गरम झाले की नाही ते कसे ओळखायचे, त्याच्यात एक थोडासा वडी तुकडा टाकून बघायचा, त्याला छान असे बबल्स येऊन ते वर आला म्हणजे समजायचं की आपलं तेल आता परफेक्ट गरम झालेलं आहे। आता आपण ह्या सगळ्या वड्या तेलात तळून घेणार आहोत। आपल्याला ह्या वड्या चांगल्या हाय फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहेत। आणि वड्या आपल्या आधी शिजलेल्या असल्यामुळे त्याला जास्त शिजायची गरज नाही। तुम्ही शॅडो फ्राय सुद्धा करू शकता, कारण तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही शॅडो फ्राय केलं तरी चालेल, पण डीप फ्राय केल्यामुळे त्याला चव छान येते आणि कुरकुरीत अशा ह्या वड्या होतात। त्यामुळे डीप फ्राय करूनच खा। बघा आपण आता ह्या वड्या अशा छान अशा सोनेरी कलर येईपर्यंत याला तळून घ्यायच्या आहेत। मी त्या वड्याला चांगले सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेणार आहे। अशा प्रकारे मी आपल्या वड्या आता छानपैकी तळत आलेले आहे, बघू शकता। आता गोल्डन ब्राऊन कलर आलेले आपल्या वड्यांना, असे छान कुरकुरीत झालेले आहेत। आता ह्या वड्या आपण काढून घेणार आहोत। अशा प्रकारे मी ह्या सगळ्या वड्या तळून घेणार आहे। आता अशा प्रकारे इथे आपली कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहे। बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या वड्यांना आणि कुरकुरीत अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही नक्की एकदा या पावसाळ्यात, कोथिंबीर आता स्वस्त झालेली आहे त्याच्यामुळे ही रेसिपी या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते। धन्यवाद।